नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ट्रॅक्टर ट्रॉली उलटून 2 वर्षाच्या मुलासह एकूण 4 जण जागीच ठार व दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना जमखंडीतील मुधोळ रोडवर मध्यरात्री 2च्या दरम्यान घडली. मनीषा पुंडलिक पांडे वय 23, हलकी पुंडलिक पांडे वय 2, लक्ष्मी समदास चिरमडी वय 27, रेखा पांडुरंग भुके वय 28 अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. घटनेविषयी अधिक माहिती अशी की यरगट्टी तालुक्यात ऊस तोड हंगाम संपवून ट्रॅक्टरने मजूर कुटुंबांसह आपल्या गावाकडे परत जात होते. दरम्यान जमखंडीतील मुधोळ रोडवर येताच ट्रॅक्टरचा ट्रॉलीशी संपर्क सुटल्याने ट्रॉली पलटी झाली. त्यामध्ये बसलेले 4 जण ठार तर 17 जण जखमी झाल्याचे कळते. हे सर्वजण महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसा तालुक्यातील गोपेवाडी गावाकडे निघाले असताना काळाने घाला घातला. जखमी झालेल्यांमधील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर विजापूर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अन्य किरकोळ जखमींवर जमखंडीतील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बागलकोट एसपी सिद्धार्थ गोयल यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद जमखंडी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. कारवार जिल्ह्यातील अनमोड अबकारी चेकनाका परिसरात शनिवारी पहाटे मोठी कारवाई करत सुमारे 50 लाखांचे स्पिरिट वाहून नेणारे 2 टँकर जप्त करण्यात आले. दावणगिरीहून गोव्याकडे ही वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई झाली. अबकारी विभागाचे कारवार जिल्हाधिकारी अमान उल्ला खान यांना दावणगिरी येथून 2 टँकरद्वारे स्पिरिट गोव्याकडे पाठवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ पथक तयार करून अनमोड अबकारी चेकनाका परिसरात सापळा रचला. शनिवारी पहाटे सुमारे 4च्या सुमारास चेक नाक्यापासून काही अंतरावर दोन्ही संशयित टँकर अडवण्यात आले. तपासणी दरम्यान टँकरमध्ये स्पिरिट आढळून आले. जप्त केलेल्या स्पिरिटची अंदाजे किंमत 50 लाख असून संबंधित दोन्ही टँकरची किंमत 30 लाख असल्याची माहिती अनमोड अबकारी निरीक्षक महेंद्र नाईक यांनी दिली. दोन्ही टँकर चालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अनमोड घाटमार्ग हा कर्नाटक गोवा सीमेवरील महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून अवैध मद्य व स्पिरिटची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पुढे आल्या होत्या. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अबकारी विभागाने तपासणी अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत. गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलीस व अबकारी विभागाने संयुक्त कारवाई करत मोठा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई बेळगाव तालुक्यातील रणकुंडये गावाच्या हद्दीत करण्यात आली. सीपीआय मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखाली ही धाड टाकण्यात आली. गोव्याहून दारूची तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. संशयित वाहन अडवून तपासणी केली असता गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात आढळून आली. या कारवाईमध्ये सुमारे 3,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये 205 लिटर गोवा बनावटीची दारू तसेच 25 लिटर हुर्राक यांचा समावेश आहे. कारवाई सुरू होताच संशयित आरोपींनी वाहन घटनास्थळी सोडून पलायन केले. सदर वाहन पोलिसांनी जप्त केलं असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. खानापूर तालुक्यातील नेरसा येथे मागील 4 दिवसांपासून हत्तीचा धुमाकूळ सुरू असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई यांच्या शेतात सलग 4थ्या दिवशी हत्तीचा वावर असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे हत्ती दुपारी तसेच रात्रीच्या वेळी शेतात येत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशोक देसाई यांच्या केळीच्या बागेचे तसेच नारळाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून अनेक केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत असून पिकांचं मोठं नुकसान होत आहे. दरम्यान आंबोळी निलावडे परिसरातही हत्तीचा उपद्रव वाढला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अचानकपणे दिवसा आणि रात्री शेतात घुसून पिकांची नासधूस केली जात असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. या प्रकाराची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पिरणवाडी येथील छत्रपती शिवस्मारक सेवा संघ व ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीचा भव्य आगमन सोहळा आज रविवारी उत्साहात पार पडला.
गावाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या दगडी स्वरूपातील शिवस्मारकावर ही पंचधातूची मूर्ती विराजमान होणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे अश्वारूढ मूर्ती उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी लोकवर्गणी आणि अथक परिश्रमातून पूर्णत्वास नेला आहे. गडकिल्ल्यांची प्रचिती देणाऱ्या दगडी बांधकामामुळे हे शिवस्मारक विशेष आकर्षण ठरत आहे. स्मारकाच्या जीर्णोद्धाराचं कामही पूर्ण करण्यात आलं आहे. रविवारी मूर्तीचं आगमन ढोल ताशांच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात करण्यात आले. संपूर्ण गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. शिवरायांच्या आगमनाची ग्रामस्थांना लागलेली उत्सुकता अखेर पूर्ण झाली. ही अश्वारूढ मूर्ती परिसराचं वैभव वाढवणारी ठरणार असून नव्या पिढीसमोर शिवचरित्राची प्रेरणा जपण्याचे कार्य या स्मारकातून घडणार असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. गेल्या 3 महिन्यांपासून इंडिगो विमानसेवा चर्चेत आहे. जादा काम लावत असल्याचं कारण देत वैमानिकांनी इंडिगो कंपनीतून सेवा बजावणं बंद केलं होतं. त्यानंतर हळूहळू इंडिगोची सेवा सुरू झाली. मात्र तक्रारी आहेतच. बेळगावात दिल्लीहून खासदार विमानाने आले खरे, मात्र ते बेळगावला पोचले तरी त्यांची साहित्याची बॅग त्यांना मिळाली नव्हती. काल शनिवारी ती त्यांना मिळाली खरी, मात्र वेळेत न मिळाल्यानं गैरसोय झाल्यानं खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी कंपनीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांब्रा विमानतळावर उतरल्यावर त्यांनी आपल्या लगेज असलेली साहित्याची बॅगची विचारणा केली, परंतु त्यांना ती न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे सांब्रा विमानतळावर कार्यरत असलेल्या इंडिगोच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून याबाबत तातडीने स्पष्टीकरण मिळावे अशी मागणी त्यांनी कंपनीच्या सीईओंकडे केली आहे. दिल्ली बेळगाव प्रवासादरम्यान आलेल्या वाईट अनुभवाबद्दल थेट कंपनीच्या सीईओंनाच भाजपच्या खासदाराने जाब विचारला. व्हीआयपींना जर योग्य वागणूक मिळत नसेल तर सर्वसामान्यांबाबत काय होत असेल, असे प्रश्नही खासदार खंडेलवाल यांनी केला. भाजपचे खासदार व कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल हे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी बेळगावमध्ये आले होते. शहरात संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज रविवारी भक्तिमय आणि उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. सम्राट अशोक चौक येथे आयोजित भव्य मिरवणुकीला महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुष्पांजली अर्पण करून आणि पूजन करून औपचारिक प्रारंभ केला. यावेळी बोलताना मंत्री हेब्बाळकर यांनी संत सेवालाल महाराजांचे समाजासाठीचे कार्य अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारधारेने बंजारा समाजाला नवी दिशा दिली असून त्यांचे तत्वज्ञान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. मिरवणूक सम्राट अशोक चौकातून सुरू होऊन आरटीओ चौक, राणी चन्नम्मा चौक, कृष्णदेवराय चौक मार्गे कुमार गंधर्व कला मंदिर येथे समाप्त झाली. मार्गभर बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत सादर झालेल्या नृत्य आणि सांस्कृतिक कला प्रदर्शनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री तसेच बंजारा समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. याशिवाय या कार्यक्रमामध्ये लक्ष्मी महादेव राठोड, सुरेश राठोड, देवेंद्र नाईक, सोमप्पा कारभारी, कांतेश राठोड, अशोक पुजारी, विष्णू लामाणी आणि पांडुरंग नाईक यांच्यासह शेकडो समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडलेल्या या शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आयोजकांनी सांगितले की धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ हे शिबिर आयोजित करण्यात आले. युवकांमध्ये धर्म, देश आणि समाजाप्रती अभिमान तसेच त्यागाची भावना निर्माण व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिबिरामध्ये सुमारे 125 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. देव, देश आणि धर्म यांच्याप्रती असलेला अभिमान व्यक्त करत अनेक शिवभक्तांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. याप्रसंगी प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, शहर प्रमुख आनंद चौगुले, किरण बडवाने, गजानन निलस्कर, महेश जागळे, हिरामणी मुसडीकर, बाळू गुरव, मोहन जुई, प्रवीण मुरारी आदी पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते. सदर उपक्रमामुळे बलिदान मासानिमित्त सामाजिक जाणीव आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला.
उद्यमबाग परिसरातील एका मंगल कार्यालयातून हरवलेले 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने शोधून देऊन ते संबंधित महिलेला परत करण्यात आले. शाहूनगर येथील सुनीता गोपाळ नारायणकर या लग्न समारंभासाठी उद्यमबाग येथील मंगल कार्यालयात आल्या होत्या. त्यांचे 15 ग्रॅमचे सुमारे 2,50,000 रुपये किमतीचे दागिने हरवले होते. सुनीता यांनी शोधाशोध करूनही दागिने न मिळाल्याने उद्यमबाग पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक डी.के. पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पी.जी. गंडेवगोळ व गुन्हे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. फुटेजमुळे दागिने सापडल्यानंतर सदर महिलेला पोलीस स्थानकात बोलावून दागिने परत करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक गंडेवगौळ व तवनापा कुंचनूर, मल्लिकार्जुन पात्रोट, इरण्णा चवलगी, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बर्मणी यांनी अभिनंदन केले आहे. मच्छे परिसरातील संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यावर आढळलेल्या चिकट पदार्थाबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रादेशिक न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालात संबंधित नमुन्यांमध्ये वनस्पतीजन्य राळ असल्याचं स्पष्ट झालंय. प्रशासनाकडून पुतळा, त्याच्या सभोवतालचा रस्ता तसेच जवळील झाडांच्या पानांवरून नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये हा पदार्थ झाडांवरून नैसर्गिकरित्या खाली पडणारी चिकट राळ असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल पाहणी करण्यात आली. त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने पुतळ्यावर कोणताही पदार्थ फेकल्याचं आढळून आलं नाही. त्यामुळे ही घटना समाजविघातक कृत्याशी संबंधित नसल्याचं अधिकृतरित्या स्पष्ट झालंय. अहवालानंतर पुतळ्याचा अवमान झाल्याच्या अफवांना पूर्ण विराम मिळाला असून नागरिकांनी कोणत्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. देवाकडे कोणी संस्कार, संपत्ती, आरोग्य, समाधान, आनंद मागतो. परंतु देवाकडे जर कोणी आपल्या सासूचा मृत्यू मागत असेल तर तो चर्चेचा विषय ठरणारच. होय, बेळगाव जिल्ह्यातील एका गावच्या मंदिराच्या हुंडीमध्ये एक चिठ्ठी सापडली असून यामध्ये देवा पुढील यात्रेच्या आधी माझी सासू मरू दे असा मजकूर कन्नडमध्ये लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. मंदिरात गेलेला प्रत्येक भक्त देवा माझा हा एक लाड पुरव, आनंदाचं झाड माझ्या दारी असं स्वतःला आनंदी ठेवणारं काहीतरी मागणं मागत असतो. परंतु पिचलेल्या एका व्यक्तीने देवाकडे चक्क सासूचं मरण चिठ्ठीद्वारे देवाकडे मागितलंय. खंदाळ, तालुका रायबाग येथे हुलीकांतेश्वर नावाचं मंदिर आहे. हुंडीतील रक्कम मोजण्यासाठी त्यांनी नुकतीच हुंडी उघडली. यावेळी रक्कम मोजताना 100 व 10 रुपये मूल्य असलेली नोट एकत्रित गुंडाळलेली होती. ती उघडली तेव्हा त्यामध्ये एक चिठ्ठीही आढळून आली. या चिठ्ठीमध्ये देवा माझं कष्ट दूर कर, पुढच्या यात्रेच्या अगोदर माझी सासू मरू दे असा मजकूर लिहिला होता. हा मजकूर कन्नडमध्ये असून तो वाचल्यानंतर पैसे मोजण्यासाठी बसलेल्या यात्रा कमिटीच्या सदस्यांच्या चेहऱ्यावरही हसू फुटलं. त्यामुळे कमिटीतील एकाने हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलाय. सोगल येथील श्री क्षेत्र सोगल सोमेश्वर यात्रा महोत्सव व रथोत्सव 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बेळगाव, खानापूरसह आसपासच्या तालुक्यातील शेकडो नागरिक या यात्रेसाठी सोगल येथे जात असतात. आज रविवार दिनांक 22 रोजी पहाटे 6 पासून महारुद्राभिषेक, दुपारी महाप्रसाद, रात्री 7 वाजता शिवभजन व शिवकीर्तन झाले. उद्या सोमवार दिनांक 23 रोजी पहाटे 6 ते 9 या वेळेमध्ये महारुद्राभिषेक हणबरहट्टी येथील बसवलिंग शिवाचार्य यांच्या हस्ते शिवदीक्षा अय्याचार, त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. रात्री 9:15 वाजता शुभ मुहूर्तावर पार्वती परमेश्वर अक्षतारोपण कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 वाजता शिवभजन व कीर्तन होणार आहे. मंगळवारी दिनांक 24 रोजी पहाटे 6 वाजता रुद्राभिषेक व त्यानंतर महाप्रसाद होईल. सायंकाळी 4 वाजता सोमेश्वरांचा महारथोत्सव होणार असून त्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र सोगल जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. काल शनिवार दिनांक 21 रोजी सकाळी आंबेवाडी गावामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.
बाबू पांडू सांबरेकर व 41 हा युवक मानसिक तणावातून गावाजवळील विहिरीत पडला. 15 दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झालं होतं आणि त्या दुःखातून ते पूर्णपणे सावरू शकले नव्हते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र यश न आल्याने तात्काळ HERF रेस्क्यू टीमला संपर्क साधण्यात आला. कॉल मिळताच टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ अवघ्या 7 मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. कोणतेही विशेष रेस्क्यू साहित्य नसताना केवळ एका दोरीच्या सहाय्याने कमरेला बांधून ते स्वतः विहिरीत उतरले. आत अडकलेल्या व्यक्तीला धीर देत आश्वस्त करत आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. आज अनेकदा अशी धारणा केली जाते की रेस्क्यू टीम फक्त मृतदेह बाहेर काढते. मात्र या घटनेने त्या समजुतीला छेद देत वेळेवर आणि धाडसी हस्तक्षेपाने एक जीव वाचवता येतो हे पुन्हा सिद्ध केले आहे. दरम्यान संबंधित व्यक्तीला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आलं असून मानसिक तणावातून सावरण्यासाठी कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्याला आधार देण्याचं आवाहन करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून परतलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. शरद पवारांना पुण्यातील रुबी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांना सकाळपासून अशक्तपणा जाणवत होता. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत पवारांच्या तब्येतीची माहिती दिली. आम्ही बाबांना पुढील चाचण्यासाठी पुण्यातील रुबी हॉलमध्ये दाखल करत आहोत असे त्यांनी सांगितले आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्नाटक मराठा समाज विकास निगमाला किमान 1,000 कोटी रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी मराठा नेते किरण जाधव यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी सांगितले की सध्या निगमाला मिळणारे अनुदान समाजाच्या वाढत्या शैक्षणिक व आर्थिक गरजांच्या तुलनेत अपुरे आहे. सामाजिक समानतेला प्राधान्य देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अधिक निधीची तरतूद करून मराठा समाजासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी त्यांची मागणी आहे. या निधीतून शिष्यवृत्ती योजना, उच्च व परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, शेती व पशुपालन क्षेत्रातील प्रोत्साहनपर योजना तसेच बेरोजगार तरुणांना कमी व्याजदरात कर्ज सुविधा देऊन स्वयंरोजगाराला चालना देणारे कार्यक्रम राबवावेत असेही त्यांनी नमूद केले. संकेश्वर येथील निडसोशी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण अंतिम टप्प्यात आले असताना बस स्थानकापासून रत्नशिला हॉटेलपर्यंतच्या रस्त्याचे काम थांबवण्यात आले आहे. संबंधित भागामध्ये स्मशानभूमीची आवार भिंत काढणे आवश्यक असल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. या संदर्भात बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित समाज बांधव व परिसरातील नागरिकांशी चर्चा केली. पुढील आठवड्यामध्ये स्वतः संकेश्वर येथे भेट देऊन यावर तोडगा काढणार असल्याचे सांगितले. यावेळी अमर नलवडे म्हणाले की संकेश्वर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होऊ नये यासाठी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण अत्यावश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व समाज बांधवांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. या बैठकीस पोलीस निरीक्षक शिवशरण आवजी, पालिका अभियंता RB गडात, श्रीकांत हतनुरे, सुनील पर्वतराव, श्रीकांत परीट, शिवानंद मुळशी, संजय शिरकोळी, गजानन कोळी, प्रमोद होसमणी, अभिजित कुरणकर आदींसह नागरिक उपस्थित होते. सुपा तालुक्याचे आद्य ग्रामदैवत असलेल्या रामनगरमधील श्री रामलिंग देवस्थानचा वार्षिक जन्मोत्सव सोहळा आज रविवार ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री रामलिंग देवस्थानच्या जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या दिवशी महापंचामृताभिषेक व मंगलारती तसेच पालखी सेवा होणार आहे. सोमवार ते गुरुवार सर्व दिवस संध्याकाळी 7 नंतर पालखी सेवा व हरिकीर्तन असा कार्यक्रम होणार आहे. हरिकीर्तन व रात्री 7 वाजता लहान रथोत्सव कार्यक्रम होणार असून रथ रामलिंग मंदिर ते हनुमान मंदिर असा ओढण्यात येणार आहे. आज रविवारी सकाळी होम हवन तर दुपारी 4 वाजता श्रींचे रथारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री 9 ते 11:30 पर्यंत हरिकीर्तन, रात्री 12 वाजता ऑर्केस्ट्रा असा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी सकाळी 23 रोजी दुपारी 4 वाजता मुख्य रथोत्सवाला प्रारंभ होणार आहे तर रात्री मराठी नाटक आयोजित करण्यात आले आहे.
त्यानंतर पुढील 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दिनांक 26 रोजी उत्सवाची सांगता होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. शनिवारी रात्रीपासूनच उकाड्यामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे रविवारी पाऊस होईल अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती. आज रविवारी सायंकाळी 4:45च्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन झालं. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. रविवारी अचानक झालेल्या पावसामुळे बेळगाव, चंदगड, आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. यावर्षी फेब्रुवारीपासूनच वळीवाला सुरुवात झाली असून पुढील 4 दिवस पुन्हा वळीव पडेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.